चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पूज्य आपले सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचा अमृत महोत्सव सोहळा आणि हा संपन्न करणारे सर्व पूज्य महाराजांचे आमचे गुरुबंधू महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, डोंगरगण ग्रामस्थ, नगर तालुक्यासह नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पूज्य महाराजांवर श्रद्धा ठेवणारे सर्व भक्त भाविक, माता भगिनी, आज ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं असे संत पंढरीचे प्रवर्तक आणि आपल्या संप्रदायाला लाभलेले एक अत्यंत विद्वत रत्न समर्पित अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, आवर्जून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अशोकजी महाराज, आदरणीय हरी महाराज, आदरणीय आप्पा, समोर बसलेले सर्वच थोर मंडळी, माता भगिनी, खरं म्हणजे महाराजांचा हा अमृत महोत्सवी सोहळा आणि त्याच्या आयोजनाचा आपण सध्याचा जो काही या ठिकाणचा अद्भुत रम्य हे दर्शन घेतोय, म्हणजे आपल्याला साधारणपणे सुरू होताना ही किती भव्यता असेल कार्यक्रमाची त्याचा अंदाज आज या ठिकाणी आलेला आहे. जवळजवळ 4 भव्यदिव्य असे मंडप या ठिकाणी आहे. मुख्य कार्यक्रमाचा कीर्तन पारायणादी कार्यक्रमाचा मुख्य मंडप, भोजन मंडप आणि तोही तितकाच वॉटरप्रूफ आणि भव्य दिव्य, निवासाचा मंडप तोही तसाच, आणि पुन्हा शेतकरी, मला वाटतं आपल्याकडे काय कृषी प्रदर्शन होणार आहे, त्याच्याही मोठ्या मंडपाचं काम पलीकडून चालू आहे. कार्यक्रम अनेक आपण पाहतो, पण मुख्य मंडप कार्यक्रमाचा महत्त्वाचा असतो, बाकीचे सर्वसाधारण असतात. परंतु आदरणीय शास्त्रीजी महाराज आणि त्यांच्या विचारात घडलेले सर्व आमचे गुरुबंधू, महाराजांचे विद्यार्थी, महाराजांचाच विचार त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. महाराजांना जसं कोणतंही काम हलकं आवडत नाही, बेशिस्त आवडत नाही, तसं आमच्या या विद्यार्थी मंडळींनी सुद्धा महाराजांच्या आवडीप्रमाणे कुठलंच काम हलकं ठेवलेलं नाही. आणि हे पाहिल्यानंतर खरं म्हणजे खूप आदर्श या कार्यक्रमाचा आज महाराष्ट्रामध्ये जाणार आहे की तुमचं आयोजन कसं असावं, विद्यार्थ्यांनी आपल्या सद्गुरूंच्या प्रती श्रद्धा कशी अर्पण करावी. मला वाटतं या आमच्या सगळ्याच, माझ्यासह सगळ्या कीर्तनकार, प्रवचनकार, विद्यार्थीजनांचं हे भाग्य आहे की असे पूज्य, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ असे जाणते मार्गदर्शक आम्हाला संप्रदायाला सर्वांना मिळाले, लाभले. महाराजांच्याकडून हजारो कीर्तनकार तयार झाले. त्यांनी त्या भागामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा नाही आहे की जिथे महाराजांचे विद्यार्थी नाही आहे, शिष्य नाही आहे, असा कुठला तालुका नाही आहे. आणि ते अत्यंत श्रेष्ठ काम त्या भागामध्ये उत्तम रीतीनं करतायत, हे आणखी महत्त्वाचं आहे. मला वाटतं हे भाग्य आहे की महाराजांसारखे जाणते मार्गदर्शक सद्गुरू मिळणं. आणि महाराज, मला पुढचं आणखी एक वाक्य आपल्या परवानगीनं म्हणावं वाटतं की हे सुद्धा संप्रदायातील संतांना समाधान देणारी गोष्ट आहे की ते जसे जाणते आहेत तसं जाणीव असलेले शिष्य इथे मिळणं, जाणीव ज्यांच्या अंतःकरणात आहे की आपल्याला महाराजांनी घडवलंय, आपल्याला त्यांचं आपल्यावरती फार मोठं ऋण आहे. आणि ही सगळी आम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलं, बहुतांशी अशा अडचणीतली आम्ही सगळी मुलं आहोत की ज्यांना कुठे फी भरायला मिळाली नाही म्हणून तो महाराजांच्या आश्रमात आला. जायला हॉस्टेलला राहायला पैसे नाही आहेत, मग आता काय, महाराजांच्या चरणाजवळ राहू, काहीतरी तिथे शाळेचंही शिक्षण घेऊ किंवा कीर्तन प्रवचनाचं. म्हणजे कुठली फार थोर मोठ्या घरातली नाही आहेत मंडळी. फार क्वचित महाराष्ट्रात मी पाहिलं की जी सधन कुटुंबातून आलेली मंडळी फार क्वचित आहे. ते त्यांना तर विशेष धन्यवाद द्यावे लागतील की अनुकूलता असतानाही ते संप्रदायामध्ये आले. पण जवळजवळ प्रतिकूलतेतून आलेल्या सगळ्या या 18 पगड जातीतल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याचं काम मायबापाच्या वृत्तीनं आदरणीय पूज्य शास्त्री महाराजांनी केलं.
त्यांना घडवलं, वाढवलं, प्रसंगी रागावले, प्रेमही तितकंच दिलं. खरं म्हणजे आता महाराजांच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी, अनेक अनुभव तुमच्या सगळ्यांच्या अनुभूतीमध्ये आहेत. तुम्हाला ते सांगता येणं शक्य आहे. मीही सांगेन की महाराज रागावतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्यातलं जे मातृत्व आहे, त्यांच्यातला जो विद्यार्थ्यांविषयीचा, भाविकांविषयीचा स्नेह आहे, तो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मला आजही आठवतं की 20 वर्षापूर्वी महाराज नेवाशामध्ये आले. त्यांचा कार्यक्रम आमच्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये होता आणि ते वाक्य माझ्या आजही कानात आहे, ते शेवटपर्यंत मनात राहील. त्यांनी मी आणि माझ्यासारखी काही तरुण पिढीतली मुलं आम्ही कीर्तनाला तिथे उभे होतो सेवेला. महाराजांनी कीर्तनाच्या अंती सांगितलं की अरे ही मुलंच आपल्या संप्रदायाचं भविष्य आहे आणि म्हणून नेवासकरांना महाराज म्हटले मी सूचना करतो की या मुलांना साथ द्या, यांना सांभाळा आणि यांना तुमचं सहकार्य राहू द्या. मला असं वाटतं आज जगामध्ये कोण इतकं कळकळीनं तुमच्या हिताच्या गोष्टी समाजाला सांगतंय, परंतु हे काम महाराजांनी वेळोवेळी, आणि जसा हा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे तसा शेकडो हजारो आमच्या साधकांचा आणि तुमच्यापैकी भाविकांचाही अनुभव हा निश्चितपणे आहे. महाराजांनी केलेलं कार्य फार मोठं आहे. विद्यार्थी घडवणं हे एक महान कार्य, पण त्याचबरोबर आणखी मोठं कार्य आपल्याला ते नजरेआड करता येत नाही, ते म्हणजे उच्च शिक्षित अधिकारी वर्ग, मोठमोठे व्यापारी मंडळी, व्यापारी वर्ग, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, राजकीय वर्ग, या सगळ्यांना महाराजांनी अतिशय खुबीनं, प्रभावानं, कधी प्रेमानं सांगून तर कधी 2 शब्द अधिकारवाणीनं बोलून या सगळ्यांना संप्रदायाशी जोडलं आणि त्यांना सेवा करायला भाग पाडलं. एक मोठं काम त्यांनी केलं. नाही तर नगर शहरामध्ये आज आपल्याला जेवढे सप्ताह उत्सव दिसतात, नगरची परिस्थिती अगोदर महाराजांनी सेवा सुरू करण्याच्या आधीची वेगळी होती आणि हे आपण वास्तविकता सगळे जाणतो. बडी साजनला जेव्हा महाराजांनी पुढाकार घेऊन तिथे कार्यक्रम सुरू केला, सगळ्या लोकांना एकत्र केलं नगर शहरातल्या, आणि आम्ही विद्यार्थी त्यावेळेला तिथं जायचो तर आम्हाला आश्चर्य वाटे की मोठमोठी माणसं सतरंजा टाकतायत, वाढायला घेत आहेत, अन्नदान करतायत. आम्हाला आपलं खेड्यापाड्यातलं वातावरण, शेतकऱ्यातले सप्ताह आम्ही पाहिलेले, पण हा व्यापाऱ्यांमधला सप्ताह, पुढाऱ्यांमधला सप्ताह, अधिकाऱ्यांमधला सप्ताह, हे सगळी माणसं तिथं संप्रदायाच्या सेवेमध्ये उभं करण्याचं काम, म्हणजे एका अर्थानं संप्रदायाचं वैभव वाढवण्याचं काम महाराजांनी केलं. आणि आज मी त्यावेळेला एक छोटंसं प्रवचन मला महाराजांनी पहिल्या सप्ताहात करायला लावलं होतं, बडी साजनच्या पहिला दुसराच असेल. तेव्हापासून त्यांचं लक्ष आमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडे आहे आणि त्या प्रवचनात मी एक माझ्या छोट्या मुखातून बोलून गेलो होतो की आजपर्यंत भले हे अहमदनगर असेल, पण शास्त्रीजी महाराजांनी, भाऊ महाराजांच्या आशीर्वादानं जेव्हापासून कार्य या नगर तालुक्यात आणि शहरात सुरू केलंय, आता हे अहमदनगर नाही पांडुरंगाचं नगर झालंय, अशी परिस्थिती महाराजांनी या परिसरामध्ये केली आणि हेच कार्य त्यांनी महाराष्ट्रभर केलं. म्हणजे आजही आम्ही बसलो, महाराज सांगत असतात की ते कुठपर्यंत फिरले, किती ठिकाणी त्यांना जावं लागलं, रात्रंदिवस कसे प्रवास केले, आणि ते आम्हालाही आता समजून सांगतात की फार पळू नका, जरा धावपळ कमी करा, कारण याचा काय त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा हा सगळा त्रास त्यांनी सहन केलाय. आणि हे सगळं करत असताना एका साधूची भावना काय असते, व्हावे कल्याण सर्वांचे, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नीती लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. महाराजांनी आपल्या या भागातल्या 3 पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे. इथे बसलेल्यांपैकी अनेकांचे आजोबाही त्यांच्या सहवासात होते, वडीलही होते, आणि आज ती तरुण पिढीसुद्धा त्यांच्या सहवासात आहे. एवढं मोठं थोर कार्य, मायबाप हो, जगामध्ये सगळ्या विद्या मिळतील, पण अध्यात्मविद्या ही आपलं भाग्य उदयाला जेव्हा येईल आणि साधूच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयीची कृपा जेव्हा निर्माण होईल, त्याच वेळेला अध्यात्मविद्या आपल्या घरी पोहोचते. अन्यथा त्याच्या वाचून जीव हा दुःखी राहतो, वंचित राहतो. आणि म्हणून या सगळ्या संतजनांची, पूज्य शास्त्रीजी महाराजांची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे की त्यांनी आपल्याला हा अध्यात्म विचार आपल्या घराघरापर्यंत पोहोचवला, अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवला. मी अधिक बोलत नाही. पूज्य शास्त्री महाराजांच्या चरणी अंतःकरणपूर्वक वंदन करतो आणि महाराजांना निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप चांगलं आरोग्य प्राप्त होऊन अगदी त्यांच्या शताब्दी महोत्सवापर्यंत असंच खणखणीत मार्गदर्शन त्यांचं आपल्याला मिळत राहील
आणि ते मिळावं हीच पांडुरंगाच्या चरणी मनोभावे प्रार्थना माऊली तुकोबारायांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करतो. आपणा सर्व आदरणीय मंडळींना खूप धन्यवाद. कारण कर्डिले साहेबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता खरी जबाबदारी आपण सगळे जे मान्यवर मंडळी आहात तालुक्यातील, परिसरातील आणि डोंगरगण गाव आणि पंचकृषी मोठी जबाबदारी आहे. आणि हा एक नगर तालुक्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या इतिहासात नोंद होणारा सोहळा होणार आहे. हा सोहळा काही सामान्य नाही, याची नोंद राहणार आहे. शेकडो वर्ष पुढे या कार्यक्रमाची आठवण, तुम्हा सगळ्यांचं कौतुक, ग्रामस्थांचं, तालुक्याचं आणि या शिष्यवर्गाचं कौतुक करत राहणार आहेत लोक. आणि पूज्य शास्त्रीजी महाराजांचं स्मरण आणि त्यांची आठवण अंतःकरणात लोक ठेवणार आहेत. आणि म्हणून त्याच पद्धतीचा हा सोहळा आपल्याद्वारा होईल. महाराजांचे आशीर्वाद आहेत, ही पांडुरंगाची जी इच्छा आहे आणि ते सर्व करून घेतील. आपणा सर्वांना त्यासाठी खूप शक्ती सामर्थ्य परमात्म्यानं द्यावं एवढी प्रार्थना करतो. महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.